केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास 20 लाख घर महाराष्ट्राला केंद्र सरकारने भेट या स्वरूपामध्ये दिलेली आहे. देशामध्ये आतापर्यंत कधीच कोणत्याही राज्याला एका दिवसात किंवा एका वर्षात एवढी घरे मिळालेली नाही आहे. एवढी घरे केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला भेट स्वरूपात दिलेली आहे. जवळपास 20 लाख घर केंद्र सरकारने दिलेली आहे. की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. पहिले महाराष्ट्रातला बेघर लोकांचा आकडा हा 26 लाख होता, पण आता केंद्र सरकारने 20 लाख घर दिल्यामुळे हा आकडा फक्त 6 लाख इतकाच राहिला आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू. त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे. ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो. तर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 लाख घरे ही 2025-26 मध्ये बांधण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेची थोडक्यात माहिती मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहे, अर्ज कसा करायचा. तर चला तर सर्वात पहिले आपण बघूया की लाभार्थ्यांना दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा स्वरूपात असणार आहे. तर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर 1,30,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळेल. जर तुम्ही डोंगरी भागातून असाल तर 1,35,000 पर्यंत तुम्हाला अनुदान मिळेल. जर तुम्ही त्याच ठिकाणी शहरी भागातून असाल तर तुम्हाला जवळपास 1.5 ते 2.5 लाख पर्यंत अनुदान हे ते मिळणार आहे. हे अनुदान वाढणार आहे कारण मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा सुरू आहे. आता अर्ज कुठे करायचा हा प्रश्न निर्माण होतो. तर हा अर्ज ऑनलाईन नसतो, तर हा अर्ज ग्रामपंचायत व पंचायत समितीला नेऊन द्यावा लागतो. तर तुम्हाला त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट कोणते लागेल, तर डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. 7/12 उतारा त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असेल. ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जातीचे प्रमाणपत्र लागेल, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. नंतर तुम्हाला अजून जॉब कार्ड लागेल व त्याचबरोबर बँक पासबुकही तुम्हाला लागेल. अशा प्रकारे तुम्हाला जी कागदपत्रे ती लागणार आहे. ग्रामपंचायत आणि हीच जी कागदपत्रे आहेत ती ग्रामपंचायतला किंवा पंचायत समितीला दाखल तुम्हाला करावी लागणार आहे. केल्याच्या नंतर नंतर मग तुमचं जे काही घर आहे, जे या ठिकाणी ही एवढीच प्रोसेस आहे. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर मग तुमचं जे काही घर आहे तुमच्या नावाने मंजूर होईल व हळूहळू जसे जसे तुमचे जे काम सुरू होईल तसं तसं तुमचं जे हप्ते ते पेमेंट तुमचं जे रिसीव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने ही काही माहिती असणार आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.